नमस्कार. मी सेजल भार्गव मेस्त्री. आज मी तुम्हाला सुप्रसिद्ध स्तंभलेखक J.D. पराडकर यांच्या चपराक दिवाळी 2023च्या अंकामधील आठला गोड झाल्या ही कथा वाचून दाखवत आहे. कथा ऐकल्यावर आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रेरणादायी कथा आणि विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कथेचे नाव आठला गोड झाल्या. लेखक J.D. पराडकर. संपर्क क्रमांक 9890086086. सकाळ झाली. आजीने आपली आन्हिके आवरून चुलीभोवती पोतेरे फिरवून घेतले. मातीच्या या सारवणाने चूल नव्याने नटून सेवेत तत्पर झाली. स्वयंपाकघरात असणाऱ्या चुलीभोवती दररोज सकाळच्या वेळी पोतेरे फिरवण्याची पद्धत ग्रामीण भागात अगदी आजही जपली जाते. घरात 10-15 माणसे आणि त्यात कामाला येणारे 3-4 जण असे मिळून 20 माणसांच्या भोजनाची तयारी करायची, तर घरातील कर्त्या स्त्रीला रात्री झोपतानाच दुसऱ्या दिवशीचा विचार करावा लागतो. आज सकाळची कामे आवरून झाली तर हे दुपारसाठी भाजी काय करावी, हा प्रश्न आजीच्या डोक्यात तसाच कायम होता. पूर्वी घराच्या परड्यात नित्य लागणारा भाजीपाला केला जायचा, त्यामुळे मनात येईल ती भाजी महिला वर्गाला करता येत असे. आजी परड्यात डोकावून आली तर सर्वच भाज्यांच्या रांगा रिकाम्या झाल्या होत्या. आता काय बरं करावे या विचारात असतानाच आजीला हंगामातील शेवटच्याच 2 पसा आठला पिशवीत बांधून ठेवल्याचे आठवले आणि आजच्या भाजीचा प्रश्न मार्गी लागला म्हणून आजीने सुटकेचा श्वास टाकला. सूनबाईला सांगून आजीने आठला काढून घेतल्या. त्यांची साफसफाई सुरू झाली आणि 2 पसा आठला पाण्यात भिजतही पडल्या. कोकणात फणस मुबलक असल्याने गरे खाल्ल्यानंतर प्रत्येकजण आठला टाकून न देता ठेवून देतात आणि नंतर या सर्व आठला धुवून एकत्र करून पावसाळ्यात याची भाजी करण्यासाठी वापरल्या जातात. पावसाळ्यात गावठी भाज्यांचे वेल मांडवावर चढून दोडके पडवळ तयार होईपर्यंत अधूनमधून या आठलांचा चांगला आधार मिळतो. श्रावण महिना म्हणजे जणू समृद्धीच. अक्षय तृतीयेला कोकणात अगदी घरोघरी दारापुढे विविध भाज्यांची बियाणी रुजत घालण्याची फार जुनी पद्धत आहे. ग्रामीण भागात तर दारापुढे गावठी भाज्यांची अळी नाहीत असं घर शोधूनही सापडायचं नाही. गावठी भाज्यांचे वेल रुजून आल्यावर ते मांडवावर चढेपर्यंतचा प्रवास तसा कष्टप्रद आणि तेवढाच घरातील प्रत्येकाच्या आवडीचा असतो. श्रावण महिना व्रतवैकल्याचा असल्याने आणि या महिन्यात शाकाहाराला कमालीचं महत्त्व प्राप्त होतं. अशावेळी गावठी भाज्या म्हणजे खरी मेजवानी असते. या भाज्यांची चव तर अवीट असतेच, मात्र त्यांचं दिसणंही काळजाला जाऊन भिडतं. दारापुढील भाज्यांचे मांडव विविध भाज्यांनी लगडले की जे दृश्य दिसते ती खरी त्या घरची समृद्धी असते. यशवंतच्या दारातही गावठी भाज्यांचे वेल मांडवावर रुबाबात पसरले होते. निसर्गाकडून मिळणाऱ्या असंख्य प्रकारच्या रानभाज्या म्हणजे मानवाची, विशेषतः ग्रामीण जीवनाची खरी समृद्धी ठरतात. यातील बहुतेक सर्व रानभाज्यात औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्यात शेतकरी वर्ग शेतीच्या कामात व्यस्त असतो. या कालावधीत उत्पन्नाचे स्रोतही कमी झालेले असतात. बाजारातील महागड्या भाज्या खरेदी करणं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना परवडणारे नसते. अशावेळी रानभाज्या या एक प्रकारे वरदान ठरत असतात. भाज्यांबरोबरच पाण्याचीही समृद्धी असते. पाण्यासाठी घरातील स्त्रियांना पायपीट करावी लागत नाही. मुकी जनावरे हिरव्या चाऱ्याच्या समृद्धीने वजनदार बनतात आणि भरपूर दूध देऊन मालकाला समृद्ध बनवतात. विविध प्रकारच्या फुलांना तर एवढा बहर येतो की घराघरातील देव्हारे फुलांनी समृद्ध होतात. देवांचा आनंद फुलात आणि त्यांच्या गंधात असतो.
निसर्गाची ही समृद्धी भक्तीमध्ये देखील समरस होऊन जाते. श्रावण महिन्याच्या अखेरीस भातशेती पसवण्यास सुरुवात होते. एका लोंबीला येणारे असंख्य दाणे म्हणजे एक जणू समृद्धीच. हिरवी शेते लोंबीच्या ओझांनी निसर्ग देवतेसमोर जणू नतमस्तक होतात असे भासण्यासारखे दृश्य सर्वत्र पाहायला मिळते. शेतातील ही समृद्धी पाहण्यासाठी शेतकरी आतुर असतो. यासाठी त्याचे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे अपार श्रम झालेले असतात. आनंद हा जसा मानण्यावर अवलंबून असतो तसं या समृद्धीचंही आहे. निसर्गाकडे पाहिल्यानंतर, त्याला अनुभवल्यानंतर आपली दृष्टी सजग असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही समृद्धी दृष्टीस पडेल. मात्र यासाठी निसर्गाजवळ एकरूप होण्याची क्षमता आपल्याकडे असणे गरजेचे आहे. पशुपक्ष्यांसाठी सध्याचा कालावधी समृद्धीचा असतो. निसर्गाच्या अनोख्या रूपाने आनंदित झालेल्या पशुपक्ष्यांचा हा मिलन कालावधी असतो. त्यांच्या आनंदात समृद्धी होऊन कुटुंबातही ती आपोआप होत जाते. निसर्ग सजीवांना जी समृद्धी बहाल करत असतो ती पुरेपूर असते. त्यात भेदभाव नसतो, मध्यस्थ नसतो, दलाली नसते. असतो तो फक्त प्रामाणिकपणा. पावसाळ्यात दारापुढील अन्य भाज्यांचे वेल मांडवावर जाईपर्यंत खरं तर यशवंताच्या आजीने यापूर्वी 3-4 वेळा आठलांची भाजी केलेली होती. उरलेल्या 2 पसा आठला खास राखून ठेवलेल्या होत्या. वयोमानाने आजी आठला राखून ठेवण्याचे कारण विसरून गेली आणि दुपारच्या भाजीसाठी सर्वच आठला शिजून त्याची नेहमीपेक्षाही उत्तम भाजी झाल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले. आजीला ही स्तुती ऐकून बरं वाटलं आणि 4 घास आठलांच्या भाजीसोबत आपल्या पोटात ढकलून आजी वामकुक्षीसाठी माझघराकडे सरकली. मीठ टाकून शिजवलेल्या आठला आणि चुलीत भाजलेल्या आठला दोन्ही प्रकार अप्रतिम आणि अत्यंत चविष्ट लागतात. या सर्वांची चव चाखण्याचा खरा कालावधी पावसाळा हाच असतो. मे महिन्याचा हंगाम म्हणजे आंबा फणसाची रेलचेल असल्याने मुले आनंदी असतात. आपण किती आंबे आणि किती गरे खाऊ शकतो याबाबत मुलांच्या एकमेकांजवळ अक्षरशः पैजा लागतात. गरे खाण्याची वेळ ही सायंकाळचीच असते. एखादा मोठा फणस मुलांसमोर ठेवला जातो आणि मुले यातील गरे पटापट खाऊन सर्व आठला एकत्र करून ठेवतात. हंगामात जेवढे म्हणून फणस फोडले जातात त्याच्या सर्व आठला एकत्र करून त्या उन्हात वाळवून ठेवण्याची कोकणात फार जुनी पद्धत आहे. यातील काही आठला पहिल्या पावसाच्या सरींनंतर शिजवल्या अथवा भाजल्या जातात. मीठ टाकून शिजवलेल्या आठलांचे साल काढणे हे महाकर्म कठीण काम असते. हे साल सोलायचा त्रास नको म्हणून काही मुले शिजवलेल्या आठला नको म्हणून सांगतात. मात्र आईचे मन आपल्या मुलाच्या तोंडी चांगले काही पडावे यासाठी धडपडत असते. त्यामुळे हाताला वेळ मिळाला की मुलांसाठी आठला सोलायचं कठीण काम आई सहजपणे करून मोकळी होते. चुलीत आठला भाजणे सोपे असल्याने मुलं हे सारे उद्योग पाणचुलीमध्ये करत असतात. भाजलेली आठलं सोलणं अगदीच सोपे असल्याने मुलांचा कल याकडे अधिक असतो. जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळेला जाण्यापूर्वी आजीला आठलांची भाजी करायला सांगून यशवंताने 2 पसा आठला माझ्यासाठी शिल्लक ठेवा हां असे हळूच आईच्या कानात सांगितलेले. आजीने ऐकलेले नसते. शाळेला दूर अंतरावर जाणाऱ्या यशवंतासाठी आजी मोठ्या मेहनतीने त्याला आवडते तशी आठलांची भाजी करून खायला घालते. नातू शाळेच्या निमित्ताने बाहेर गेला की आता गणपतीच्या सुट्टीशिवाय यायचा नाही हो. त्याच्यासोबत खोबऱ्याच्या वड्या आणि 4 तरी लाडू करून द्या ग असे आजी आपल्या सुनांना फरमान सोडते आणि आवश्यक तयारी त्यांच्या हाती ठेवते. दुसऱ्या दिवशी यशवंताला गाडीवर सोडण्यासाठी वडील तयारी करतात. एप्रिल महिन्यात परीक्षा झाल्यापासून 2 महिने घरी असणारा यशवंता आता जाणार या कल्पनेने भावंडे डोळ्यात पाणी आणून त्याला मिठाळत असतात. आई, काकू, आजी, आजोबा सर्वच जड अंतकणाने यशवंताला निरोप देतात.
घराबाहेर पडण्यापूर्वी परत एकदा यशवंता आईला मिठी मारून आता गणपतीच्या सुट्टीत येईन असे सांगून हळूच कानात माझ्यासाठी 2 पैसा 8ला ठेव हां अशी आठवण करून सर्वांना नमस्कार करून निरोप घेतो. 2 महिने सुट्टीला आलेला यशवंता परत निघून गेल्याने 2 दिवस घरातील वातावरण थोडे हिरमुसलेच राहते. हळूहळू सर्व माणसे आपापल्या कामात मग्न झाल्यानंतर वातावरण पूर्ववत होऊन जाते. तिकडे यशवंतही आपल्या अभ्यासात घडून जातो आणि अधूनमधून आपली खुशाली कळवत असतो. पावसाला चांगलाच जोर येतो. शेतीची कामे वेग घेतात. शेतकरी वर्ग दिवसभर शेतात राबून सायंकाळी थकल्या अंगाने घराकडे परतत असल्याचे दृश्य दररोज पाहायला मिळू लागते. शेतीचा सारा परिसर हिरवागार होऊन लवकरच नवी समृद्धी येणार याची जाणीव होऊ लागते. विविध प्रकारची रानफुले सृष्टीची शोभा वाढवण्यात मग्न असतात. जीवन चांगलेच गतिमान होऊन जाते. घरातील छोटी भावंडे यशवंत येण्यासाठी आता गणपतीच्या सणाला अजून किती दिवस राहिलेत असे प्रश्न विचारून घरच्यांना सतावत राहतात. पावसाळ्यात दरवर्षी 3-4 वेळा होणारी आठलांची भाजीही करून झालेली असते. यशवंताच्या आईने त्याच्यासाठी राखून ठेवलेला 2 पैसा 8ला भाजी करण्यासाठी आज अचानक आजी पिशवीतून बाहेर काढते. मात्र मोठ्यांसमोर आणि त्यात सासूबाईंसमोर काही बोलण्याचे धाडस नसल्याने सुनबाई गप्पच राहते. 8ला ठेवून द्यायला सांगितलेले यशवंताच्या तरी कुठे लक्षात असेल या विचाराने आई देखील ही गोष्ट फारशी मनाला लावून घेत नाही. गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने आता यशवंता येणार म्हणून भावंडे खुश झालेली असतात. एक दिवस दुपारच्या बसने यशवंता येणार म्हणून वडील आणायला जातात. दुरूनच यशवंताचे दर्शन होताच मुले दादा आला दादा आला असा एकच जल्लोष करतात. आल्या आल्या सारी भावंडे दादाला मिठ्या मारून अनेक दिवसांच्या विरहाचे दुःख त्याच्या मिठीत मोकळे करतात. हातपाय धुवून यशवंता देवाला आणि सर्वांना नमस्कार करतो. दादासोबत दुपारच्या भोजनात प्रत्येक पदार्थामध्ये आनंदाची गोडी मिसळलेली असते. थकलेला यशवंता दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी ताजातवाना होत भावंडांसोबत मनसोक्त खेळण्यात दंग होतो. रात्री झोपण्यापूर्वी हळूच आईजवळ जाऊन म्हणतो, आई मी ठेवायला सांगितलेल्या 2 पैसा 8ची उद्या सर्वांसाठी भाजी करशील. यशवंताचे हे बोलणे आजीच्या कानावर पडते आणि पोरासाठी ठेवलेल्या 8ला आपण भाजी करून संपवल्या म्हणून तिचे हृदय हेलावते. आई मात्र उत्तरादाखल यशवंताच्या डोक्यावर आपला हात थोपटत असते. अस्वस्थ होऊन अंथरुणावर पडलेली आजी सकाळ होण्याची वाट पाहत असते. चुलीभोवती पोतेरे घालून आजी हळूच सुनेच्या कानात पुटपुटते, मी जरा यमुनेकडे जाऊन येते गो चाली चाली. तुम्ही बाकीचे आवरायला घ्या. 8ला ही दुसऱ्याकडे मागण्यासारखी वस्तू नाही. अगदीच नगण्य असे त्यांचे मोल असताना आज आजीसाठी मात्र त्या अनमोल झालेल्या असतात. आजी यमुनेच्या घरी जाऊन गो यमुने जरा दरवाजात ये असे म्हणून दारात आलेल्या यमुनेजवळ मला जरा 2 पैसा 8ला दे अशी मागणी करते. यमुना आज जाऊन 2 पैसांपेक्षा अधिक 8ला आणून देते. 8ला मिळताच झपझप पावले टाकत आजी घरी येते आणि सुनांना आज 8लांची भाजी करायची असल्याचा हुकूम सोडते. पोतेरे घालून अचानक सासूबाई कुणीकडे गेल्या होत्या याचा अंदाज सुनांना येतो. दुपारच्या जेवणात यशवंताच्या आवडीनुसार सर्वांसाठी 8लांची भाजी असते. या भाजीची चव नेहमीपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते. यामध्ये यशवंताची आई, काक्या, आजी आणि यमुनाबाई या सर्वांचेच प्रेम मिसळलेले असते. 8लांची भाजी खाताना यशवंत म्हणतो कसा, मला एकट्याला काही 2 पैसा 8ला नको होत्या. माझ्याबरोबर घरातील सर्वांनाच 8लांची भाजी मिळावी म्हणून मी आईला माझ्यासाठी 2 पैसा 8ला ठेवायला सांगितल्या होत्या. यशवंताच्या या वाक्यावर आजी आणि त्याची आई एकमेकांकडे पाहून आपापले पदर डोळ्यांना लावतात. भावनेच्या ओलाव्यामुळे नेहमीपेक्षा आजच्या 8ला अधिक गोड झालेले असतात. ग्रामीण भागात वर्षानुवर्षे जी कुटुंब एकत्र राहिली
त्यांच्यातील नाते हे फणसासारखे परिपक्व होत गेले. झाडावर मुबलक लागणाऱ्या फणसाच्या आतील पाव सोडली तर प्रत्येक भागाचा उपयोग होतो हे विशेष आहे. फणसाच्या वापराने आपले भोजन गोड कसे करायचे हे कोकणच्या ग्रामीण भागातील एकत्र कुटुंबातील महिलांना चांगलेच ज्ञात असते. फणसाच्या पाऱ्याची साकटा भाजी केली जाते. फणसात गरा तयार होऊ लागला की गऱ्यांची भाजी केली जाते. फणस पिकल्यानंतर त्याचा रस काढून सांदण, घारगे केले जाते. फणसाच्या रसाची उत्तम साठेही होतात. पिकलेल्या फणसाचे चारखंड गोड लागते म्हणून गुरे आनंदाने खातात. आठलांचा तर 3 प्रकारे वापर केला जातो. यशवंताच्या घरातील समस्त स्त्रीवर्ग फणसाच्या या अशा वापरात पारंगत होती. आजीच्या हाताला असणारी चव पुढे आईच्या हातात तंतोतंत उतरली असल्याने स्वयंपाक उत्तमच व्हायचा. यशवंताची आजी गावात सुगरण म्हणूनच ओळखली जायची. लोणचं, मिरची, मेथकूट, पापड अशा खास कोकणी पदार्थांचे प्रमाण विचारण्यासाठी गावातील महिला वर्ग यशवंताच्या आजीकडे येत असे. वाडी वस्तीवर राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती पावसाळ्यात आजारी पडली तर तोंडाला चव यावी म्हणून यशवंताच्या आजीकडे लोणच्याचे फोड मागायला आलेली व्यक्ती कधीही रित्या हाताने गेली नाही. यशवंताच्या आजीच्या हातच्या लोणच्याने खरंच आजारी व्यक्तीच्या तोंडाला चव यायची. फणसाच्या आठलांची भाजी यशवंताच्या आजीने केली की त्याची चव अवीटच असायची. पावसाळ्यात एखाद्या दिवशी सारी मुले आजीभोवती घोळका करून तिलाच आठलांची भाजी करण्याचा खास आग्रह करत. आजीने कधीही मुलांचा आग्रह मोडला नाही. यशवंताच्या नावात यश आहे असं सारखं आजीला वाटत असे. यशवंताचा जन्म झाल्यापासून त्यांची परिस्थिती सुधारू लागल्याने आजीला यशवंता नेहमीच गुणाचा मुलगा वाटे. यशवंतासाठी स्वाभिमानी आजी 2 पसा आठला आणायला जेव्हा यमुनेच्या दारात गेली त्याचवेळी सर्वांना आजीचा यशवंतावर किती जीव आहे याची कल्पना आली. आपल्या ओछ्यातून यमुनेकडून आणलेल्या आठला आजीचे प्रेम, करुणा, ममता हे सारेच मिसळले गेल्याने या आठला भाजी करण्यापूर्वीच गोड झाल्या होत्या. प्रत्यक्ष भाजी करताना सर्वच महिलांची मदत झाल्याने या आठलांची भाजी पूर्वी कधीही झाली नाही अशी चविष्ट झाली. यशवंतसह घरातील सारीच माणसे आजच्या प्रसंगाने गहिवरली. खरंच आजीने यमुनेकडून आणलेल्या आठला खऱ्या अर्थाने गोड झाल्या. धन्यवाद.